स्कॅम 2025. अरे कसले कसले घोटाळे होत आहेत दुनियामध्ये आणि ह्या मावसाळबरोबर वेगळा स्कॅम झाला आहे. अगं मावसाळ कॉन्ट्रोवर्सी करायची तर काहीतरी सेन्सिबल कर गं, नको त्या बाबतीत कॉन्ट्रोवर्सी करायला जाऊ नकोस. म्हणजे अर्थात कॉन्ट्रोवर्सी कुठलीच सेन्सिबल नसते, बट थोडी काहीतरी तरी रिलेटेबल किंवा खरी वाटेल असं काहीतरी गोष्ट कर. नाहीतर जे टायटल देते ना ते खरं होईल तुझ्या बाबतीत होईल की नाही माहिती नाही, पण इतरांच्या बाबतीत नक्कीच होणार आहे. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे हे तर तुम्हाला कळलंच असेल. वन अँड ओनली द माऊस क्वीन. आणि माझा आवाज थोडासा आज वेगळा वाटेल तुम्हाला, थोडं असं श्वास अडकतोय असं वाटेल, कारण मला खूप सर्दी झालेली आहे. तर त्याच्यामुळे थोडं दम लागल्यासारखं होतं आहे. तर एक्सक्यूज फॉर टुडे. जे हे जे व्लॉगर्स आहेत ना, यांना कोणीतरी सांगा की आहे ना, हे लोक दुसऱ्यांना प्रवचन देत असतात ना की वास्तू तथास्तू म्हणते, किंवा आपल्या जिभेवर लक्ष्मी वसते आणि सरस्वती वसते. आपण जे बोलतो ते विचार करून बोललं पाहिजे, जे लिहितो जे करतोय ते विचार करून केलं पाहिजे. कारण हल्ली आपण पाहतोच आहोत की कसले कसले स्कॅम होत आहेत, डिजिटल फ्रॉड्स होत आहेत आणि आपली गव्हर्नमेंट खूप त्यासाठी प्रयत्न करत आहे. पण काही स्कॅम असे असतात जे प्युअरली लोकांच्याच चुकीमुळे होतात. त्यातलाच एक स्कॅम म्हणजे हे जे गुंतवणूक घोटाळा जो होतो तो, ह्या पतपेढ्यांमध्ये पैसे गुंतवणं. त्याच्यानंतर तुम्ही ऐकलंच असेल ते लक्ष्मी चीट फंड वगैरे, ह्या सगळ्या ज्या पतपेढ्या आणि जे काही चीट फंड तर चीटच फंड झाला, म्हणजे चीटिंग करून पळाला तो. तसं आता ते काहीतरी ते टोरस का काहीतरी त्याचं पण आता उघडकीस आला आहे आणि तो पण रातोरात पळाला. तर शक्यतो अशा संस्थांमध्ये पैसे गुंतवणं टाळा. कुठली जी नावाजलेली कंपनी असेल किंवा ज्याचा रिव्ह्यू चांगला असेल, जी गव्हर्मेंट अप्रूव्ड असेल, अशा ज्या असतात प्रॉपर स्टडी करा. जसं पोस्टाच्या काही स्कीम्स असतात, त्याच्यानंतर नावाजलेले म्युच्युअल फंड्स असतात, त्याच्यानंतर नावाजलेल्या बँक्समध्ये FD वगैरे करा, ज्या म्हणजे बऱ्यापैकी अस्तित्वात आहेत पहिल्यापासून. असे कुठल्याही पतपेढीमध्ये किंवा सहकारी बँक आणि असे जे छोट्या मोठ्या असतात त्याच्यामध्ये टाळा. एखाद्या चांगल्या बँकमध्ये जी काही तुमची छोटी मोठी गुंतवणूक असेल ती एका चांगल्या संस्थेत करा. इवन तुमचं जे आपण ज्वेलरीचं वगैरे, ज्वेलर्सचंही सांगते, ज्वेलर्स सर, आता ज्वेलर्स सर झाले, बापरे कोणाला काय म्हणेल. म्हणजे ही बाई ना फायद्यासाठी कुठे आणि किती पडेल ना ह्याचं काहीही नेमच नाही आहे. म्हणजे उगाचच ठीक आहे, म्हणजे मान सन्मान देणं एक वेगळी गोष्ट आहे, पण आधी तर दादा म्हणायची आणि आता दादांना ज्वेलर दादा सोडून अगदी ज्वेलर्स सर झाले. तर अशा ठिकाणी गुंतवणं टाळा, कारण आपल्याला माहिती नाही ही फक्त बोलते पण खरंच ही गुंतवते की नाही गुंतवत, की फक्त आपल्याला सांगते की मी गुंतवले आहेत आणि प्रमोशनचे पैसे खाते. सो कधी काही समजा असं झालं, म्हणजे होऊ नये पण समजा असं काही झालं तर ही तर हात वर करेल आणि हिला तर काही फरक पडणार नाही, कारण मुळात हिने काही गुंतवलेलेच नसणार आहेत. पण हिच्या भरोशावर ज्यांनी गुंतवलेले असतील त्यांचं काय होईल, ही त्या बाबतीतही हात वर करेल. कारण आजकाल वारंवार बोलत असते की हे मी फक्त माझं सांगते, हे मी तुम्हाला दाखवते आहे आणि मी तुम्हाला अजिबात सांगत नाही आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा किंवा तुम्ही हे घ्या किंवा तुम्ही हे परचेस करा. असं मी अजिबात सांगत नाही आहे, ते तुमचं तुम्ही ठरवा. पण हिचं जे अंधमंद भक्त आहेत ते इतके ब्लाइंड फॉलोअर्स आहेत की लिटरली मी कमेंट सेक्शनमध्ये बघितलेलं आहे की तिच्याकडे त्या ज्वेलरचा ॲड्रेस मागत असतात किंवा कुठे आहे काय आहे असं म्हणत असतात. मी असं नाही म्हणत आहे की ते ज्वेलर दादा कोण आहेत, ते चीटर आहेत किंवा काही आहे, पण तुम्ही सारासार विचार करा. तुम्ही इथे मी एखादी ज्वेलरी घ्यायची असेल ना, कारण मला हा वाईट एक्सपिरियन्स आलेला आहे, असं काही नाही झालं माझ्या बाबतीत, पण जेव्हा आपण गोल्ड रिटर्न करायला जातो किंवा काय असतं, किंवा आपल्याला एखादा जुना दागिना देऊन नवीन विकत घ्यायचा आहे किंवा एखादा दागिना वाढवला आहे तर त्याला आपल्याला रिपेअर करून घ्यायचं आहे, तर अशा वेळेला जर एखाद्या नावाजलेल्या ज्वेलरकडनं आपण जर ती ज्वेलरी किंवा ते ऑर्नमेंट घेतलं असेल तर तुम्हाला 0% त्याचा रिपेअर चार्ज किंवा एक्सचेंजमध्ये तुम्हाला फुल रिटर्न मिळतात. पण हे जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी ज्वेलरकडनं घेतलं असेल, छोट्या मोठ्या ज्वेलरकडे, डेफिनेटली छोट्या ज्वेलर्सकडे कसं असतं ना, त्यांच्याकडे डिझाईन ते मुद्दामून एक्सक्लुझिव्ह ठेवतात, खूप असे युनिक डिझाईन्स ठेवतात, सो दॅट आपण त्यांच्याकडनं परचेस करतो
कारण आपल्याला ते खूप असं वाटतं की हे काहीतरी वेगळं आहे आणि खूप छान असं वेगळं. पण जेव्हा आपण रिटर्न करायला जातो किंवा एक्सचेंज करायला जातो तेव्हा तो ज्वेलर गायब झालेला असतो, ते दुकान बंद झालेलं असतं आणि मग इव्हेंच्युअली तुम्हाला दुसऱ्या ज्वेलरकडे जावं लागतं आणि मग दुसऱ्या ज्वेलरकडे गेल्यावरती ते त्याचा दागिना नसल्यामुळे तो थोडेफार तरी त्यातले कट करतोच, म्हणजे त्याची घट काढतो, कट करणार, चार्जेस लावणार. तर त्याच्यामध्ये तुमचं नुकसान होतं. तर प्लीज वाईजली इन्व्हेस्ट करा. आणि मी हेच सांगते की आपलं ठरवा स्वतःला काय करायचं आहे. तुमच्या चुकांसाठी, तुमच्या भलाईसाठी तुम्ही स्वतः रिस्पॉन्सिबल असलं पाहिजे, स्वतः त्याची काळजी घेतली पाहिजे, स्वतः दक्षता घेतली पाहिजे आणि स्वतः आपण सारासार विचार केला पाहिजे. सो मावसाड, तू जे फडतू स्कॅमचं नाव देऊन जे काहीतरी क्लिकबेट केलंस ना, ते देव न करो की तुझ्यावर खरोखरच मोठ्या स्कॅमचा आरोप वगैरे लावला जाईल. तर असले काहीतरी फालतूगिरी करत जाऊ नकोस. खरंच बाबा, या मावसाडचा केमिकल लोचा आहे. केमिस्ट्री ग्रॅज्युएट म्हणते पण मोठा केमिकल लोचा आहे. केमिस्ट्री तर हिचे 12 वाजलेलेच आहेत, मॅथ्सचे 12 वाजलेले आहेत, फिजिक्सचे 12 वाजलेले आहेत. फक्त बायोलॉजी थोडं चांगलं आहे, थोडं नाही म्हणजे बरंच चांगलं आहे. बरंच काय काय कळतं मावसाडला बायोलॉजीमधलं. फेशियल हेअर वगैरे म्हणते आणि उगाचच काहीतरी भलतेच विचार करू नका. हॉर्मोनल म्हणजे हॉर्मोन्स आणि फेशियल ग्रोथ आणि आणि काय म्हणतात त्याला, PCOD वगैरे, हे असे टॉपिक्स असं म्हणते मी. तुम्ही काय यार मंडळी यार, म्हणजे बायोलॉजी म्हटलं की फक्त तेच दिसतं वाटतं तुम्हाला शाणे. पण हे सायन्सचं तो सोडा, पण हिचं इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, मराठी, इंग्लिश सगळे विषय कच्चे आहेत. असे हॉरिबल असं एक आपल्याला प्रचिती आलीच आहे. प्रत्येक वेळेला काय ना काहीतरी बोलते. आता मी तुम्हाला काही मुद्देसूद सांगणार आहे. एक तर आपण आधी पण बघितलं होतं ज्याच्यामध्ये तिने गाढवाकडनं वेद वदवले होते आणि नंतर मग टीचरवर ढकलून दिलं होतं. बरं आहे गं, बरं आहे. तू त्या पोराला ना ट्युशनला लावलं आहेस, तर तुझ्याकडनं तर काय शिकला असता. हे काय खरं नाही बाबा, बरंच आहे. आता मला कळलं की बरोबर आहे, आईवडील जे निर्णय घेतात ते योग्यच घेतात. कारण आईवडिलांना माहिती असतं ना आपण किती पाण्यात आहोत ते. याची जाणीव प्रत्येकाला स्वतःची असते. सो येस मावसाड, तुला माहिती आहे की ही तुझ्याकडनं पोरगं काय शिकेल, म्हणून तू बरोबर त्याची काळजी केलेली आहेस आणि त्याला सोयीला लावून दिलेलं आहेस. ट्युशनला म्हणते मी, ट्युशनला लावलं आहेस. बरं आहे, गुड. नाहीतर तू आता त्याचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र एकच केलं असतं. नागपूरची शेवभाजी म्हणजे तुम्ही कधी ऐकलं आहे का असं? म्हणजे तुम्ही गुगलवर सर्च करा शेवभाजी आणि तुम्हाला कुठला प्रदेश डोळ्यासमोर दिसतो, किंवा गुगल पण डोळे बंद करून कुठलं नाव दाखवतं. म्हणजे गुगलचे पण डोळे बंद करून तो तुम्हाला खानदेश दाखवेल. पण ह्या मावसाडला माहिती नाही हिने कुठलं, हिला सावजी मसाल्याचं प्रमोशन करायचं होतं, ते सावजी मसाला यूज केला म्हणून हिने त्याला नागपूरची करून टाकली. हे भगवान, म्हणजे जर तू त्याच्यामध्ये हैदराबादी मसाला टाकलास तर तू त्याला हैदराबादची शेवभाजी करून टाकशील. हैदराबादी दम बिर्याणी मसाला टाकून. तसं तर मंडळी नगरला पण खूप छान शेवभाजी मिळते. आम्ही शिर्डीला जेव्हाही जातो तेव्हा आम्ही तिकडे शेवभाजी खातो. खूप मस्त आणि एकदम ऑथेंटिक शेवभाजी मिळते. पण डेफिनेटली ते तिथे त्यांच्या काळा मसाल्याची पद्धत म्हणजे आपल्या बोंबलीची पद्धत वापरून, तर प्रत्येक भागाची पद्धत असते. पण शेवभाजी म्हटलं तर मूळ त्याचं आहे ते म्हणजे खानदेशी शेवभाजी, खानदेशी वांग्याचं भरीत, खानदेशी खिचडी, नागपुरी वडा भात, गोळा भात, त्याच्यानंतर पुडाची वडी, हे सगळे नागपुरी पदार्थ आहेत. तू काय सगळं मिक्सचर केलं. अगेन इट्स प्रूव्हन की गुगलचा फक्त गुगल पेमेंटसाठी वापर करायचं तेवढं माहिती आहे. बाकी आम्ही एवढी काही मेहनत घेत नाही. जे तोंडाला आलं ते बोलतो. आणि तो डॅमेजर तर बाई नेक्स्ट लेवल, त्याला माहिती आहे की नाही काय, म्हणजे माहितीच असेल कारण ही धाव्यावली त्याच्यासमोर पण बोलत होती की नागपुरी पद्धती, नागपूरची कसं वाटलं तुम्हाला नागपूरचं. तर तो पण तिच्यासारखाच गाया गुजरा आहे. बरोबर तेच उघड्याला भेटला नागडा आणि आता थंडीने कुडकुडा. तर त्याच्यामुळे त्याला पण काहीच माहिती नसेल. तो तर बाबा असा जातो आणि असा येतो. ऑफिसमधनं जायचं आणि ऑफिसमधनं यायचं आणि हिच्या व्हिडिओमध्ये मागून असं झाकायचं आणि ते दात काढून बनीसारखं मध्ये मध्ये हसायचं. तरी आजकाल थोडा आटोक्यात आला आहे. नाहीतर बापरे, त्याच्या साल्यांना भारी होतं की दाजी जोक मारा ना, दाजी जोक लय भारी मारतात. भारी वाटायलंय दाजींचे जोक. दाजी मारा की लई गुदगुल्या होतात तुमच्या जोकनी.
आणि NYBने तर मला वाटतं हिला तर बॅनच केलं पाहिजे. हिला म्हटलं पाहिजे की तू आमच्या कंपनीचं नाव बिलकुल घेऊ नको, नुसती आमच्या कंपनीची वाट लावून टाकते NYB करून. आणि लोकांना जॉ लाईन असते माहिती आहे, म्हणजे मी ऐकलं होतं की जॉ लाईन असते, जॉ लाईन्स असतात असं पहिल्यांदा या मावसाळकडनंच कळलं की जॉ लाईन्स, आपल्या ज्या जॉ लाईन्स असतात त्या पण आपण असं मसाज करू शकतो आणि असं मसाज करायच्या. तर बापरे, म्हणजे ते काय हातावरच्या रेखा आहेत का थोबाडावर असं मुस्कटात मारल्यावर लाईन्स येतात तेवढं माहिती आहे. जॉ लाईन्स काय प्रकार असतो, मावसाडला आहेत बाबा. मावसाडने लहानपणी खूप खाल्लं आहे वाटतं, म्हणून तिला जॉ लाईन्स आल्यात. मावसाडने नवीन स्टाईल केली आहे की फॉर्म्युला ताईंचे व्हिडिओ ढापायचे आणि ते आपल्या भाषेत आपल्या पद्धतीने छापायचे. पण तेच आहे, म्हणजे ते तेवढं बाबा ती तेवढी मेहनत करते. मेहनत म्हटल्यापेक्षा तिच्याकडनं ते होणंच नाही, तसं तर ती बोलू शकत नाही एवढं फ्लुएंटली. तर त्याच्यामुळे ती आपल्या भाषेत तेच घिसीपिटी रेकॉर्ड वाजवते. तर आता स्किन केअर, मेकअप आणि आपलं साडी कशी ड्रेप करायची वगैरे हे सगळं मावसाडने दाखवलं. मला एक कळत नाही की बाबा, म्हणजे ते टिप्सचं चॅनल कशाला आहे, म्हणजे काहीतरी वेगळेपण असलं पाहिजे ना. मी माझं गजाली गँगवरती थांबवलं कारण मग ते दोन्हीकडे सेमच होत असतं. पण ही इतक्या, म्हणजे ह्या बायकांनी इतक्या लाजा सोडलेल्या आहेत ना, ह्यांना लोकांना कसंही करून लुबाडायचं. ह्यांच्या मनाला पण काही वाटत नाही की आपण काही कंटेंट नसेल तर आपण कुठल्या चॅनलचं कुठेही टाकतो, म्हणजे रियूज्ड कंटेंट. मला गेले 3 महिने रियूज्ड कंटेंट म्हणून येत होतं. ह्यांना बरं सगळं चालतं, ह्यांचं बरं सगळं अप्रूव्ह होतं. हिला माहिती आहे त्या टिप्सवर काय एवढे व्ह्यूज येत नाहीत, मग व्ह्यूज छापायचे म्हटलं तर, आणि काही विषय नसेल तर तिकडचा विषय उचलून इकडे टाकायचा. इथे व्ह्यूज येतात त्याच विषयाला, तोच विषय टिप्सवर टाकला तर नाही येणार, पण ओरिजिनली तो विषय ॲक्च्युली तो तिथला असतो. पण ही मुद्दामून इकडे टाकते मावसाडवर. आणि म्हणे माझ्या चेहऱ्यावर ना दाग राहत नाहीत, माझ्या चेहऱ्यावर दाग नाही आहेत, थोडे खड्डे आहेत, पण ते खड्डे म्हणजे काही दाग नाही आहेत. आणि ते खड्डे आता मी बुजवण्याचा पूर्ण प्रयत्न करते, फिल्टर चोपडून आणि असे अँगल घेऊन आणि लाईट खाली बसून. समजलं का? पण ते डाग आहे ना, छुपाये नहीं छुपता ये वो हसी दाग है. तर ते काय डाग राहतात पण ते जातील, ते नॅचरली सगळ्यांना येतात ना, तसेच मला पण येतात. आणि मला ना थोडं दाढी करावी लागते, मला दाढी पण येते, पण दाढी नाही म्हणत, त्याला लव्ह म्हणतात, लव्ह. यू सी, लव्ह. कारण का मला ना PCOD आहे ना, म्हणजे मला नाही हो, तिला, असं ती म्हणते, असं ऐका, नाही तर तुम्हाला वाटेल मला नाही, तिला PCOD आहे म्हणे, PCOD. पण मला काय वाटतं, PCOD म्हणजे रिव्हर्स PCOD आहे का? म्हणजे तो असतो ना हायपोथायरॉईड आणि हायपरथायरॉईड. हायपरथायरॉईडमध्ये तुमचं वजन वाढतं आणि हायपोथायरॉईडमध्ये तुमचं वजन कमी होतं, असं काहीतरी आहे ना तो प्रकार. तर तसं PCODमध्ये पण असं वेगळं असं असतं का काही, असं रिव्हर्स PCOD आणि PCOD? कारण का जर हिला PCOD होता तर वारंवार, म्हणजे असं मी ऐकलं आहे बाबा की PCOD वाल्या बायकांना ना प्रेग्नेंट होण्यासाठी खूप वेळ लागतो किंवा त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतं, त्यांना खूप त्रास असतो आणि ते इझिली नाही कन्सीव्ह करू शकत वगैरे. तर अशा गोष्टी मी ऐकल्या होत्या. पण मग मावसाडला जर PCOD आहे तर ही बॅक टू बॅक होत असते. आपल्याला तर माहितीच आहे, हिस्ट्री आहे हिची. कधी पडतं, कधी धडतं, कधी पाडतं, असं म्हणजे पडतं पाडताचा हिचा किस्सा चालूच असतो. तर त्याच्यामुळे असं कसं ना, म्हणजे हा प्रश्न हिच्या मंडळींना नाही पडला का, ताई मला मुलंच होत नाही आहे, ताई मला असा प्रॉब्लेम आहे, ताई मी खूप ट्राय केलं, मला PCOD आहे, मला उपाय सांग ना. ताईला PCOD होता तर इतक्या वेळेला कशी राहत होती तर विचारा ना. काय रिव्हर्स PCOD प्रकार आहे का, ज्याच्यामध्ये रिव्हर्स असेल तर मग फटाफट लाईन लागते, असं काय आहे का? म्हणजे हा खरं तर जोक करण्यासारखा विषय नाही आहे. पण मावसाड, तू जे पण काही बोलते ना त्याचा जोकच होतो, जोकर कुठची बस. काही थोबाडावर दाढी येते तर लगेच त्याचं PCODशी जोडून दिलं, तेवढं बरोबर माहिती आहे. कारणं सांगायला एक नंबर. मला दाढी का येते तर मला PCOD आहे, हो. आणि मग बाकी काय PCODचे सिम्पटम्स नाही आहे तिला, फक्त दाढी येते PCODमुळे. PCOD नाही आहे गं बाई, तू मावसाड आहे ना, मावसाड, म्हणून तुला दाढी मिशा येतात. हॉर्मोन्स चेक कर तुझे, हॉर्मोन्स. 15 दिवसांनी ही आयब्रो करते, दर 15 दिवसांनी. म्हणजे ही किती ऑब्सेस्ड आहे ना. मला वाटतं असं 1-2 असे केस उगवले ना तरी जाऊन तिथे आयब्रोला बसत असेल.
म्हणजे हिचं नाव पण आहे ना उधळपट्टीमध्ये टाकायला पाहिजे होतं. फक्त ही एक नंबरची छुपाडी आहे, इतकी उधळी आहे ना. खरं तर तिथेच बसत असते दिवस रात्र मला वाटतं, दर 15 दिवसांनी जाऊन. ते केसांना पण जरा लावून येत असेल, परत परत तिकडे 50 रुपये देऊन परत लोशन थोडं लावून येत असेल. नाहीतर ते केसाचा पण काय अवतार करते माहिती आहे. असं जर दुसरं कोण असतं ना आतापर्यंत वाकडं झाले असते ते केस. इतके काय काय कसले कसले प्रॉडक्ट लावते, कसले कसले तेल आणि कसलं कसलं काय काय चोपडते त्याच्यावरती. नंतर त्याला बांधते काय अंबाडा असं. म्हणजे ठीक आहे बांधणं वगैरे असं तू एक छोटासा लूज रबर वगैरे बांधते तिथपर्यंत ठीक आहे, पण हे आंबाडा वगैरे. आणि मला किती दिवस आंबाडा असा पाहिजे होता. आंबाडा नाही, खोपा खोपा. गो बाई खोपा मोठीच ग तू, पेशवेण समजायला लागले की काय. खोपा कशाला म्हणतात माहिती आहे का आधी. अगं बाई तू ना खरंच ग बाई त्या गुगल पेमेंटमधनं बाहेर पड आणि दुसरा पण गुगलचा वापर बघ जरा काय असतो, जरा सर्च वगैरे करत जा. मोठे मोठे शब्द वापरले म्हणून काय तू एकदम ब्राह्मणी पद्धतीचं बोलायला लागत नाहीयेस. ही नखशिकांत फेक आहे, ही नखशिकांत फिल्टरने भरलेली आहे, ही नखशिकांत पार्लर प्रॉडक्ट आहे. सगळं सगळं काही. हिची नखं पण आता बोलते की नको नेल्स नाही करायला पाहिजे, नखांची माझी वाट लागली आहे. मग कशाला करते ग. कुठलीही गोष्ट एक्सेसिव्ह केलं तर तेच होतं. पण आपण करायचं, कारण मला अपग्रेडेड राहायला आवडतं, मला अपडेटेड राहायला आवडतं. मला नेहमी असं मी प्रोग्रेस करते, मी स्वतःला नेहमी चेंज करण्याचा प्रयत्न करते. तर म्हणून मी करते. मी टकली झाली तरी पण चालेल, पण मी ते केसाचं करणारच करणार. आणि माझी नखं ना अशी उखडली तरी चालेल, पण मी नखं म्हणजे लावणार, नेल्स करणार म्हणजे करणार. आणि माझे तुम्ही बघितलेच असेल ना 20-25 प्रॉडक्टचा मी तुम्हाला मेकअप करून दाखवला. बस तितकेच प्रॉडक्ट मी यूज करते, त्याच्याहून जास्त नाही. म्हणजे मला असं खूप प्रॉडक्ट लागत नाही, कारण मी नॅचरली सुंदर आहे तर मला ना असं जास्त प्रॉडक्ट लागत नाही. मी जितके तुम्हाला दाखवले तेवढेच मिनिमल प्रॉडक्ट, म्हणजे 20-25 प्रॉडक्टचाच हा मेकअप आहे. एवढे बेसिक प्रॉडक्ट वापरून मी मेकअप करते, बस फक्त 20 प्रॉडक्ट्स. जर तुम्ही सुंदरच असाल ना, जर तुम्ही जात्यात सुंदर असाल तर तुम्हाला जास्त प्रॉडक्टची गरजच लागत नाही. फक्त 20 प्रॉडक्ट तुम्ही थापले ना तोंडावर आणि फिल्टर लावला आणि लाईट खाली बसलात ना की तुम्ही सुंदर दिसता. हे मला सांगायचं होतं व्हिडिओमधनं. तर तुम्ही नक्की ट्राय करा 20 प्रॉडक्ट लावून. आणि दर 15 दिवसांनी आयब्रो करा. 2 असे तुम्हाला दिसले ना तरी लगेच जाऊन पार्लरमध्ये बसा, आयब्रो करा. थोडे केस जरा एक जरी वाकडा दिसला ना तर लगेच त्याच्यावरतून स्ट्रेटनर फिरवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर दाढी आली तर लगेच तुम्ही 10-10 दिवसांनी दाढी पण करत जा. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्यात आणि आपला जो 20 प्रॉडक्टचा लिमिटेड मेकअप आहे तो केलात, फिल्टर लावले, तर तुम्ही पण माझ्यासारखेच सुंदर दिसाल. आहे की नाही मी हुशार. किती गो बाई मी हुशार, किती गो बाई मी हुशार. आणि कसं ना तुम्ही पेन लिहिताना, कसं तुम्ही पेनाने लिहिताना नाही पेन लिहिताना. पेन लिहिते ही पेनाने नाही लिहित, हिच्यासाठी पेन लिहितं. तर पेन लिहिताना तुम्ही कसं शाईचं पेन कसं वेगळं असतं आणि बॉल पेनने कसं वेगळं अक्षर येतं, तसंच पेन लिहिताना जसं छान स्ट्रोक बसतो ना तसंच आयलायनरचा स्ट्रोक द्यायचा. म्हणून मला पेन आयलायनर खूप आवडतं. आणि दुसरं म्हणजे मी केसांसाठी सेसेम ऑइल यूज करते. सेसेम, नॉट सेसमी. आणि माझं इंग्लिश काही खूप छान नाही आहे, पण हे मी आत्ता मान्य करणार नाही, मी थोड्या वेळाने मान्य करणार आहे, जेव्हा इंग्लिशचा आणि त्या गोष्टीचा काही संदर्भच नसेल. मी शिकते, म्हणजे तसं तर मला येतं, फक्त माझी प्रॅक्टिस राहिली नाही आहे. नाहीतर मला एकदम येतं फाटफाट 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 बोलते मी इंग्लिश 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 इंग्लिश. आता येऊया आपल्या हिट टॉपिककडे, जे आहे वाण. म्हणजे काय वाण आणलं आहे मावसाडने, बापरे. काल तर मी तर म्हणजे इथे मला मिळत नाही, तर मला जे मिळालं ते मी घेतलं. तर माझ्याकडे 5 वर्षापासून आहे हे. आणि पण कितीतरी लोकांनी सांगितलं की त्यांच्याकडे अगदी लहानपणापासून ही गोष्ट आहे. तर इतकं आउटडेटेड मावसाड तू तिथे. आणि ज्वेलरच्या शॉपमध्ये भलेही चल आर्टिफिशियल आणि त्या ह्याच्यामध्ये बेंटेक्स आणि वॉटेवर ज्वेलरी शॉपमध्ये तू गेली होती, तिथे जाऊन तू हे उचलून आणलंस. म्हणजे बाकी तुला काहीच मिळालं नाही घेण्यासारखं. काय बाबा दुसरं काहीतरी इयरिंग्स असतील, किंवा बांगड्या नाही म्हणू शकत कारण बांगड्यांची साईज वेगवेगळी असते, किंवा इतर काही गोष्टी. म्हणजे जर तू तिथे गेलेलीस तर ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन प्लास्टिकचा गजरा आणण्याचा उद्देश होता का तुझा? म्हणजे तू काय उद्देशाने गेलेलीस आणि काय घेऊन आलीस? म्हणजे कोणाला चांगली वस्तू द्यायची नाही
की कोणावर जास्त पैसे खर्च नाही करायचे. जर दानत नाही ना माणसाने देऊ नये, असं कुठे नाही आहे किंवा कुठेही कंपल्सरी नाही आहे की बाबा तुम्ही असेच काहीतरी वाण दिलं पाहिजे. तुम्ही काही अगदी असं केळं दिलं, नारळ दिला किंवा काही साखरेचं पुडा दिला, बिस्किट दिलं, काहीही चालू शकतं फॉर दॅट मॅटर. पण तू हे काय उचलून घेऊन आली आणि काय कोणाला हुशार सांगते की एवढं मला 1000ला दिलं आणि हे ते तुला लुटले. मी कालच विचारलं माझ्या एका फ्रेंडला, कारण मला माहिती होतं हे कुठे मिळतं, तर मी इन्फॉर्मेशन काढली. लिटरली 25 रुपयाला मिळते. आता ही खोटं सांगते की खरं हिला खोटं बोललं आहे, हिच्याबरोबर खरंच स्कॅम झाला आहे की त्याने हिला 40 रुपयाचं सांगून, म्हणजे 50 रुपयाचं 40ला देतो सांगून विकलं आहे. पण मला तर हेच वाटतं की हीच खोटं सांगते. हिला पण ते 25 रुपयालाच मिळालं आहे. 25चं पण हिला बार्गेन करून 20लाच मिळालं असेल असं मला तरी अंदाज आहे. आणि ही सांगताना 50चं 40ला मिळालं आहे असं करून सांगते. म्हणजे ॲटलिस्ट किंमत थोडी बडा चढाके, आणि मी देणार आणि मला असं काहीतरी द्यायचं आहे की त्या लक्षात ठेवतील, त्या खुश होऊन जातील. म्हणजे तू काय तुझ्या त्या चाळकुड्या बायकांना, गटाराच्या अलीकडे पलीकडच्या बायकांना तू काय समजते का? म्हणजे असं लो लेवल समजते की बाबा मीच तिथली, म्हणजे तू स्वतःच असं आहे सेल्फ प्रोक्लेम्ड माऊस क्वीन, तर मीच आहे घुशीची राणी, बिळातनं बाहेर येणारी, असं तू ठरवूनच टाकलं आहे. माझ्यासारखी कुणीच नाही. इतकं बेकार इतकं बेकार कसं कोण वागतं मला खरंच कळत नाही. आणि तुझं म्हणणं प्रमाणे जर तुझ्या चाळीतल्या बायका त्याच गोष्टी देतात, जर ते साखर देतात, काय डाळ देतात, तांदूळ देतात किंवा चहा पावडर देतात, अशा गोष्टी जर त्या देतात म्हणून तुला नाही द्यायचे आहेत, पण त्या गोष्टी तरी बऱ्या आहेत. त्या कितीतरी, चला तुला मी साखर दिली, माझ्या बाजूचीने पण साखर दिली, तर साखर काय वाया जाणार नाही आहे ना. ते ठीक आहे, तुझ्याकडे अर्धा किलोचं 2 पाकिटं झाली म्हणून काय ते वेस्ट होणार नाही आहे, 1 किलो साखर होईल. पण हे कोणाला किती उपयोगी आहे किती नाही आहे ह्याचं काय तू कोण ठरवणार आहे? आणि त्यासुद्धा इतकं फडतूस गिफ्ट आणलंस तू उचलून. आणि आता इकडच्या सगळ्या कॉमेंट्स वाचून गेली आणि चांगलंपैकी हिला तिथे एका कॉमेंटमध्ये पण धुतलं होतं, तर त्याच्यावरनं पण हिला अक्कल आली असेल. ती कमेंट हिने डिलीट केली. त्या बाईने पण लिहिलं होतं की हे कसलं असं कोण वाण देतं म्हणून, जरा काहीतरी चांगलं तरी आणायचं. किती ठगवते, किती ठगवणार बायकांना. आयुष्यामध्ये गोल्ड, शॉपिंग, कपडे, मेकअप ह्याच्या बियॉन्ड पण लोकांना प्रॉब्लेम्स असतात, लोकांच्या इच्छा असतात, लोकांना काहीतरी अचीव करायचं असतं. तू कुठली काय लाईफ दाखवते आणि काय इन्फ्लुएन्स करते, व्हॉट काइंड ऑफ इन्फ्लुएन्सर यू आर, आणि तू किती मिसलीड करतेस लोकांना. काही दाखवत असते, नवीन साडी घेतली पाहिजे वगैरे, असं कुठे लिहिलं आहे. तर ही कमेंट हिने डिलीट केली. खूप डिटेलमध्ये छान कमेंट होती ती, आणि माझ्याकडे त्याचा स्क्रीनशॉट पण नाही आहे, काढून ठेवायला पाहिजे होता, पण अशा कमेंट्स ही डिलीट करून टाकते. आणि हे सगळं काही ऐकून इकडून तिकडून मग असं दाखवते की मलाच असं वाटलं आणि मीच असं विचार केला आणि मला असं वाटलं नाही, आपल्याला चेंज केलं पाहिजे, आपल्याला हे दिलं पाहिजे परत. आणि काही हुशार व्यक्तींनी हिला सल्ला दिला की संक्रांत, म्हणजे ज्या दिवशी संक्रांत असते त्या दिवशी तो कलर घालायचा नसतो. तुझं जर हळदी कुंकू नंतर असेल रथसप्तमीपर्यंत, तर तू मधल्या कुठल्याही दिवशी ती साडी नेसू शकते, काही प्रॉब्लेम नाही. तर हिला ती अक्कलच नाही आहे. ही स्वतःची अक्कल वापरूच शकत नाही. ही जी स्वतः दुसऱ्यांकडनं इन्फ्लुएन्स होते, ही कोणाची इन्फ्लुएन्सर बनणार आहे? ही कसली इन्फ्लुएन्सर आहे? घंटाची इन्फ्लुएन्सर आहे ही. आणि काहीही बोलत असते, कशाशी संबंध नसतो. उगाचच काहीतरी आपलं मत आपलं आहे आणि मी ते प्रूव्ह करायचं आहे, आणि हे मी माझं थॉट प्रोसेस आहे, मी विचार केला आहे, लोकांना क्रेडिट द्यायचं नाही आहे. त्यासाठी हिचा हा अट्टहास असतो. बोलते प्रत्येकाचे नियम असतात, प्रत्येकाच्या प्रथा असतात, प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रथा असतात, प्रत्येक गोष्ट साजरी करण्याचे वेगवेगळे नियम असतात. म्हणून तुमच्यामध्ये वेगळी पद्धत असते, आमच्यामध्ये वेगळी पद्धत असते, आणि त्या प्रथा, त्या परंपरा, ती पद्धत आपल्याला पाळावीच लागते, कारण तसं असतं. आणि मग मी कसे आता बदलली, मी कसे चेंज केलं, मी कसं स्वतःला अपग्रेड केलं, आणि मी कसे नियम बदलले. म्हणजे मला आता हे बोलता पण येत नाही आहे की म्हणजे काहीतरी पुलटं सुलटं कसं तरी गुंडाळून बोलायचं. ही स्टाईल आहे ना, हिची मी कॉमेंट करायला यायची ना तेव्हा पण बघितलेली. विषय सोडून बोलायचं, नाहीतर मग जे काही बोलायचं आहे त्याला असं बोलायचं की समोरचा कन्फ्यूज झाला पाहिजे.
बोंबलीने कशी काय कमेंट केलेली काहीच कळत नव्हती, कुठल्या प्रश्नाला काही उत्तर देत सुटलेली, काही विषयाला धरून बोलतच नव्हती, तशीच ही काहीही बोलते. म्हणजे ही त्यांची मेन मुखिया आहे, मुखिया. हिच्याकडनं त्या सगळ्या शिकल्या. ही त्यांना इन्फ्लुएन्स करते हे मात्र खरं. बाकी कोणाला करो ना करो, पण बाकी धुणी भांडी संघटनेला मात्र हीच इन्फ्लुएन्स करते. कसं उलटं पुलटं फिरवायचं, कसं गोल 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 बोलून येडा बनवायचं. त्या चच्चू स्वामीला बनवते तेवढा पुरे, चालली दुनियाला येडा बनवायला. आणि कंगन्या काय असतं, ही कुठली भाषा? म्हणजे आपण बांगड्या म्हणतो म्हणून कंगन बोलायचे ग. एकच कंगन असतो आणि बाकीचे पण कंगनच असतात. नाही तर बँगल्स बोल, बांगड्या बोल. हे तर म्हणजे असं केसाला कसं केस म्हणते तसं कंगन्या. शी, म्हणजे लाज आणेल हा बाई खरंच. म्हणजे काय प्रकारची भाषा आहे हिची. आणि तो ब्लंडर मोठा, ही तर गिव अवे म्हणजे हिच्याबरोबर स्कॅम नाही, हिच्या पब्लिक बरोबर स्कॅम आहे. पहिलं पण तसंच लकी ड्रॉ काढला, सेकंड पण तसंच. अगं मूर्ख बाई, एवढी मी मेहनत घेतली आणि स्वामींना ना तू ओढणं बंद कर. एक असं ना खरंच यार, हिला ना असं रट्टे दिले पाहिजे. हिला खट्टूच नाही, हिला तर पोकळ बांबूचे रट्टे दिले पाहिजे. काय तर म्हणून अशक्य ही शक्य करतील स्वामी, आणि स्वामी बरोबर शोधून देतील, स्वामी बरोबर बघतील आणि ते योग्य माणसालाच निवडतील. अरे स्वामींचं काम आहे का ते? स्वामींना काही कामधंदे नाही आहे का? म्हणजे तुम्ही काय लेवलचं बनवून ठेवलं यार? काय प्रकार काय तुमचा? म्हणजे काय खरंच, म्हणजे तुम्ही दाखवायला प्रयत्न करता की आम्ही किती मोठे स्वामी भक्त आहे, पण तुम्ही कशामध्ये त्यांचं नाव घेता? कुठल्या गोष्टीसाठी? ते काय तुमची चाकर आहेत की नोकर आहेत की काय आहे? काय फालतूगिरी लावली आहे ही मूर्खबाई? एक मला ना खरंच खूप 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 राग येतोय. अगं अति शहाणे, दीड शहाणे, महाबावळट बाई. जेव्हा तू कमेंट, जेव्हा तुला आल्या ना, तू जो टाईम दिला ना, तेव्हा त्या टाईम नंतर पटकन बघायला पाहिजे होतं की सगळ्यात पहिली कमेंट, करेक्ट कमेंट कोणी केली आहे. किंवा जशी पहिली कमेंट ती आली, जी करेक्ट कमेंट होती, तिला हात देऊन ठेवायला पाहिजे होतं. खरं तर मला तुला हे सांगायचं नव्हतं. मी पूर्ण ते इवन आमच्या अंताक्षरीमध्ये जे की मी इतके मल्टिपल अक्षरं दिली होती, त्यातनं मी विनर निवडू शकते, ते सुद्धा एक नाही 3. तर तुला एक विनर निवडता येत नव्हता. त्यासाठी तू किती लोकांबरोबर जुळलेली आहेस, तू किती त्यांचा आदर करते, त्यांना एखादी गोष्ट करायला लावून तू किती त्या गोष्टीवर लक्ष ठेवते. जर लोक तुझ्यासाठी नाही म्हणता येणार, तुझी लोक तर हपापलेली आहेत. म्हणजे खरंच मी आज हे परत छाती ठोकून प्राऊडली सांगते की माझी मंडळी खरंच लाख मोलाची आहेत. कारण त्यांना माहिती होतं आपल्याला काही मिळणार नाही आहे किंवा आपल्याला कुठलीही गिफ्ट नाही आहे, फक्त अनाऊन्स करणार आहे. तरीही त्यांनी ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन दाखवलं आणि म्हणून मी त्यांची इज्जत केली. मी त्यांचं एक कमेंट वाचत होती, मी तिथे ॲक्टिव्हली प्रेझेंट होती. प्रत्येक कॉमेंटला जसं पहिलं कमेंट येत होतं, ज्या अक्षराचं येत होतं त्यांना लाईक देत होती. म्हणजे नंतर मला ते हार्टवरून कळायला की मी कोणाकोणाला हार्ट दिलेत आणि कोणाला सगळ्यात जास्त हार्ट मिळालेत, नंतर सेकंड नंबर कोणाचा आहे, थर्ड नंबर कोणाचा आहे. आणि त्यासाठी ना आपलं पण तेवढाच जीव असावा लागतो, आपलं पण तेवढंच समोरच्या एफर्टवर, भलेही तुम्ही त्यांना काही देणार असाल तरीही ते त्या गोष्टीसाठी मेहनत घेत आहेत ना, त्याचं अप्रिसिएशन असावं लागतं. ते तुझ्याकडे नाही आहे आणि ही गोष्ट तुझ्या लोकांना कधी कळणारच नाही, कारण त्यांची लेवलच ती नाही आहे. भिकारी पण नाही म्हणता येणार, कारण भिकाऱ्याला पण मला वाटतं काहीतरी स्टेटस असतो. हे तर टाकलेलं खाणारे आहेत, वापरलेलं उचलणारे आहेत. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, जे तू इंग्लिशचं म्हणालीस ना की माझं इंग्लिश असं चांगलं नाही आहे, ते मी मगाशी म्हणाले की मी नंतर सांगते. तर जेव्हा तू म्हणालीस, जेव्हा तू कबूल केलंस, त्या व्यक्तीचं नाव तुला उच्चारता येत नव्हतं, तर कोणाचंही नाव उच्चारता न येण्यामागे इंग्लिशचं काहीही घेणं देणं नसतं. जरीही ते थोडंसं इंग्लिश नाव असलं तरीही त्याचा आणि इंग्लिशचा रादर कुठल्याही भाषेचा काहीही संबंध नाही आहे. त्याला थोडंसं स्वतःकडे थोडं जे बेसिक आपण ज्याला म्हणतो ना डोकं असतं, जे तुझ्याकडे नाही आहे. हां, तू किती बोंबलून म्हणाली ना, किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार, पण तू किती ग बाई तू डंबेस्ट, किती ग बाई तू डंबेस्ट आहे, एक नंबरची डंबाडू वासडू आहेस तू. आता काही लोकांना आता हिंदीमध्ये ण हा शब्दच नाही आहे, तर कोणाच्या नावामध्ये ण असेल तर त्यांना तो उच्चारताच येत नाही, ते न बोलतात. त्याचा अर्थ असा नाही की त्यांना इंग्लिश येत नाही की हिंदी येत नाही. किंवा आता माझंच नाव घ्या, आरती. काही लोक, म्हणजे माझं स्पेलिंग आहे AARTI, पण काही लोक ARATI लिहितात, काही लोक ARTI लिहितात, काही साऊथ इंडियन लोक टी नंतर H लावतात. पण त्याचा अर्थ असा नाही आहे की त्यांना भाषा येत नाही.
किंवा त्यांना मराठी येत नाही, त्यांना इंग्लिश येत नाही, कशाचं म्हणजे नावाचं काय हे नाव उच्चारता येत नाही म्हणून लगेच माझं इंग्लिश थोडंसं माय इंग्लिश इज वीक सो आय माईट प्रोनाऊन्स युअर नेम इनकरेक्टली सो सॉरी फॉर दॅट. ओ माय गॉड, इंग्लिश 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 इंग्लिश. आणि जिथे खरंच चुकते, जिथे खरंच इंग्लिशचाच लोचा आहे किंवा भाषेचा लोचा आहे, मग ती मराठी असो वा इंग्लिश, तिथे नाही NYBला नाही कबूल करत. किंवा सेसिम म्हणालीस तेव्हा कॉन्फिडेंटली म्हणालीस, तेव्हा नाही एकदम असं वाटलं की आपण काहीतरी चुकीचं बोलतोय आणि आपण हे मान्य केलं पाहिजे की सॉरी माझं प्रोनाऊन्सिएशन चुकलं असेल तर. नको तिथे उगाचच हुशारपणा आगाऊपणा करायला जाते येडीबाई. हट हुर्र फट 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 हट. आणि तेच काहीतरी जेव्हा ती करत होती ना ते स्पिन व्हील असं काहीतरी, तेव्हा काहीतरी बोलली पण होती की माझी ना यावर्षी इच्छा आहे. तर चच्चू स्वामी बोलला पण कसली इच्छा, आणि मग गप्प बसली, काय बोललीच नाही त्याच्यानंतर. तर काहीतरी येड्यासारखीच बडबडत असते, कधी काय तोंडातनं निघेल हिच्या आणि नंतर त्याला त्याची सारवासारव करेल, काय हिचा नेम नाही. सो फायनली आता ही ते बदलून आणणार आहे, स्वतःची हुशारी दाखवत. आता काय आणणार आहे बघूया आपण काय आणते. बहुतेक काहीतरी यावेळेला चांगलंच आणेल असं वाटतंय मला, कारण लास्ट टाइम पण ते लोकांनी तिला सॉलिडच एकदम धुतली की 25 रुपयाची ओढणी, 50 रुपयाची ओढणी आणि असलं काहीतरी असण्यापेक्षा देऊच नको वगैरे. तर त्याच्यानंतर आता सांगते की मी अजून काय काय देणार आहे. म्हणजे ती ओढणी तर देणारच आहे, त्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता. मी हे विचारलं त्यांना, हे नको आहे ते नको आहे, त्यांना माझा ड्रेस पाहिजे. म्हणूनच म्हटलं ना कसलं हे बाबा पडलेलं घातलेलं वापरतात शिशिशी, म्हणजे तिचे खड्डे तुमच्याकडे ट्रान्सफर होतील. आणि बरोबरच हिच्या अंगातले किडे म्हणजे तसे नाही हो, म्हणजे समजा हो नाना कळा आहेत हिच्या अंगामध्ये. लोकांना म्हणते की ना ट्रॉली करू नका, ट्रॉलीमध्ये झुरळं होतात. आणि झुरळासाठी पाल पाळणारी बाई तुम्ही कधी बघितली आहे का? पेस्ट कंट्रोल करायचं ना, वॉरंटी गॅरंटीवालं पेस्ट कंट्रोल मिळतं, 6 महिन्याची वॉरंटी वगैरे, तसं करून घ्यायचं. एवढा पैसा काय फक्त काय उरावर म्हणजे थापायला आणि थोबाडावर थापायला आणलायस का? नको तिकडे एवढा 15-15 मिनिटांनी दिवसांनी मिनिटांनी बोलते ते पण करत असेल बाई. हे करते, आयब्रोज करते, दाढी करते, ते थोडंसं वाचून जरा 6 महिन्यांनी एकदा पेस्ट कंट्रोल करशील तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ना. आपण कंटेंट कसं छापणार? प्रत्येक वेळेला झुरळं दाखवून कंटेंट मग दर 6-6 महिन्यांनी दाखवायचं असतं ना. म्हणजे लिटरली कसं ते बोलायला पण हिला काही वाटत नाही की बाबा ती झुरळांसाठी पाल पाळली आहे या. आणि जाता जाता इतकंच सांगते, मला त्या विषयावरती जास्त काही बोलायचं नाही आहे म्हणून मी जास्त ताणलं नाही तो विषय. पण ते बोलल्याशिवाय तर हे पॉडकास्ट इनकम्प्लीट आहे. ते म्हणजे लास्ट इयर संक्रांतीला काय झालेलं ते लक्षात नाही आहे का मावसाळ? कारण शॉपिंग आणि या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. तर येस, आपण पुढे जातो, आपण प्रोग्रेसिव्ह विचार सरणीचे झालो आहोत. आणि तुला अपग्रेड व्हायला आवडतं. इतकी अपग्रेड झालीस का गं? जन्मदात्याला विसरलीस? कर शॉपिंग कर. संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे ना, पिवळाच रंग घाल तू, खूप पुढे जाशील. असं तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.